पुढे प्रवास सुरू. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. आता आपला टाइम झालाय अराउंड 11 AM चा. सो बॅग पॅक वगैरे केलं आम्ही आणि इथे लोणी जवळ आलोय. भरपूर ट्रॅफिक होतं. सकाळी आम्ही 9:30च्या आसपास निघलो होतो वाया कोरेगाव पार्क आणि त्यानंतर हडपसरचं ट्रॅफिक. आज फ्रायडे असल्यामुळे कसं आहे, थोडंसं ऑफिशियल ट्रॅफिक होतं जे ऑफिसला जाणार आहे. मग त्यातून आम्ही शॉर्टकट घेतला ह्याच्या मार्गे, केशवनगर मार्गे, आणि पुढे कनेक्ट झालो आम्ही इथे लोणीच्या अलीकडं सोलापूर हायवेला. तर आपण आता ट्रॅव्हल करतोय विथ आवर नेक्सॉन. आणि ही पण ऑर्डर आपण मेकअपच्या ऑर्डरला ट्रॅव्हल करतोय. सो या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही कसं ट्रॅव्हल करणार आहे आणि मायलेज वगैरे काय देणार आहे, हायवेची कंडिशन आहे कसे, आणि डिस्टन्स काय आहे, हे तुम्हाला अपडेट मिळतील. सो आता टाइम झालाय अराउंड पेट्रोल फुल करायचा. सो 3 बार आहेत पेट्रोलचे इथे. ॲज युजल आपण ट्रॅव्हल करताना सोलापूर हायवेने लोणी आहे, लोणीचा जो इथे मोठा प्लांट आहे HP चा, तिथे आपण पेट्रोल रिफिल करणार आहे. ऑलमोस्ट फुल टँक किंवा ॲटो कट करणार आहे. सो आता इथे आपण आलो HP च्या पेट्रोल पंपावरती. सो टेकिंग लेफ्ट. लेट्स कनेक्ट लेफ्ट. रुक जा भाई. पेट्रोल डिझेल हे सगळे डिझेलचे लेन आहेत. खूप मोठे पेट्रोल पंप आहे इथे. पण नेक्सॉन आली पुढे. सो पेट्रोल 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 मिळणार नाही. ओके, पेट्रोल रिफिल करतो. अगर हायवेला कनेक्टेड आहे आम्ही, हायवेला कनेक्टेड असून मोठा पेट्रोल पंप आहे. रिपेअरिंगचं काम चालू आहे. आपल्या ॲटोकटला येईलच आता. कितीचं बसेल? अराउंड 3000, 2500. ओके, स्टॉप. ॲटोकट झाला ना. आता एक जस्ट ब्रेक घ्यायचा विचार केलाय, टी ब्रेक ॲज अ कॉफी ब्रेक. आम्ही आता रामेश्वरम कॅफे सोलापूर हायवेला कनेक्टेड होता, इथे थोडंसं स्ट्रेचअप ब्रेक घेणार आहे लिटल बिट. सो इथे नीट आणि क्लीन दिसतंय इथे, तरी इंटेरियर एकदम बेस्ट आहे. लेट्स सी. इंटेरियर दिसतंय. जर तुम्ही वरती आपण पाहिलं तर इथे दिसेल व्हेंटिलेशनसाठी बांबूच्या मॅट लावले आणि व्हेंटिलेशन खूप थंड होतं आहे, मस्त वाटतं आहे आणि ते लक्झरी पण वाटतं आहे. लाईट आणि ते खूप छान अरेंजमेंट केले. आम्हाला हा जे हॉटेल आहे रामेश्वरम ते खूप आवडलं. मस्त मस्त चहा आणि कॉफी आलं आहे. आता याच्यावर मस्त ताव मारतो गरम गरम चहा कॉफीवरती. प्रवासाला अजून एनर्जी येईल. मस्तपैकी चहा आणि कॉफी फिनिश केल्यानंतर आता थांबलो आहे, तर वॉशरूम पण कंप्लीट करून घेतो. आणि खूप नीट आणि क्लीन वॉशरूम आहे इथे. खूप छान ग्रीनरी दिसत आहे. बॅक साईडला इथे शेती वगैरे आहे. सो नारळाचे झाड पण मस्त दिसत आहे. इथे स्मॉल पार्टी हॉल पण तुम्हाला साईडला दिसत असेल. बर्थडे पार्टीज किंवा फॅमिलीसाठी खूप नाईस अशी अरेंजमेंट केलेली आहे हॉटेल रामेश्वर सोलापूर हायवेला. मस्त पॉझिटिव्ह आणि इन्स्पिरेशन म्युझिक पण हॉटेलमध्ये चालू आहे. स्टाफने बेस्ट सर्विस प्रोव्हाइड केली आणि नक्की रिकमेंड करल. जर तुम्ही सोलापूर हायवेने ट्रॅव्हल करत असाल तर नक्की इथे या मित्रांनो. एन्जॉय करा आणि पुढं आपलं ट्रॅव्हल कंटिन्यू करा. रिटर्न जायला निघालो आहे, तर इथे साईडला BE6 उभी होते महिंद्राची. खूप इमोशन अटॅच आहे ह्या गाडीमध्ये ट्रॅव्हल करायला खूप. आता आपण सोलापूर हायवेला कनेक्ट होऊन ब्रेकफास्ट वगैरे फिनिश करून इथे टोल प्लाझाला आलो आहे. सो हा आहे पाटसचा टोल प्लाझा. अर्लियर आपण इथे आलो होतो लास्ट ब्लॉगमध्ये, जर तुम्ही पाहिले असेल तर इथे व्हिजिट केली होती. त्यामुळं कंटिन्यू तोच रोड मी रिपिटेटिव्ह तुम्हाला दाखवला नाही आहे. सो आता इथे किती स्पीड ब्रेकर आहेत या.
आता इथे हावाला टोल प्लाझा क्रॉस करून आपण पुढे कनेक्ट होणार आहे वाया बिग वन, आणि बिग वन पासून पुढे टेंभुर्णी येईल आय थिंक. सो टेंभुर्णी क्रॉस करून मग नंतर जे पण टोल प्लाझाज असतील ते आपण व्हिडिओमध्ये पुढे अपडेट देऊ त्याचे. ओ शिट मॅन, या लेनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. सो वी आर टेकिंग बॅक, स्विच टू द नेक्स्ट लेन. इनोवा आली बॅक साईडनी. प्रत्येक वेळेस काही ना काही प्रॉब्लेम होतोच आपण ज्या लेनमध्ये जाईल त्यावेळेस. इथे चलो, आपण लास्ट टाइम एक पास बाय केला होता 200 जर्नीजचा. सो आपण तोच आता इथे रिडीम्ड करणार आहे. एक ट्रिप कमी होईल. ते जर कॅल्क्युलेशन केलं तर अराउंड 15 रुपीजमध्ये एक टोल पास होतो. तो आहे नॅशनल टोल्स. फक्त नॅशनल टोल्स पास होतं त्याच्यामध्ये. जे पण असे विदाऊट जे नॅशनल नसतील ते टोल याच्यामध्ये कवर नाही होत. ॲक्च्युली आता आपण ड्राईव्ह करतोय नॉर्मली 80 to 90च्या स्पीडनी. सो हा जो स्पीड आहे नेक्सॉनसाठी आणि ॲज अ सेफ्टी पर्पजसाठी तो इझिली मॅनेजेबल आहे इन सडन सिच्युएशन. सो हायवेला एवढं काही ट्रॅफिक नाही आहे, आपण स्पीड मेंटेन करतोय. आणि आत्ता तर मायलेज अराउंड इथे डॅशबोर्डला आपण बघितलं तर 17.5चं मायलेज देते नेक्सॉन. सो आपण टँक फुल केला होता. फुल म्हणजे तो ॲटो कट केला होता. सो डॅशबोर्डचं जे MIDचं जे मायलेज आहे ते आपण कन्सिडर करणार आहे. आणि नंतर जो पण आपण पेट्रोल टँकची जी कॅपॅसिटी असेल रिफिल करणार आहे त्यानंतर पण कॅल्क्युलेशन करून आपण एक दुसरं मायलेज देणार आहे. सो तिथे काय नंबर्स निघतील ते नेक्स्ट अपडेटमध्ये सांगाल. आणि आत्ता आपलं डिस्टन्स आपण ट्रॅव्हल करतोय सोलापूरला 183 किलोमीटरचं डिस्टन्स बाकी आहे. आणि आपण सोलापूरला जो पुणे टू सोलापूर आपण ट्रॅव्हल करतोय ते तिथे जाण्यासाठी 2 रूट आहे. सो आपण जाताना एका रूटने जातोय आणि रिटर्न येताना दुसऱ्या रूटने जातोय, जेणेकरून आपल्याला रोड आणि ट्रॅव्हल एक्सपिरियन्स थोडंसं बेटर, स्मूथ आणि नवीन लोकेशनला एक्सप्लोर करता येईल असं फील होईल. सो ड्रायव्हिंगचं पण अजून मजा येईल ड्रायव्हिंगला. त्याच्यामुळे आपण जो फर्स्ट रूट कन्सिडर करतोय आता ट्रॅव्हल करताना तो फर्स्ट रूट असा आहे की पुण्यापासून आपण हडपसर पासून पुढे यवत पाटस मार्गे बिग वनला येतोय आणि बिग वनवरून टेंभुर्णीवरून सोलापूर. आणि जो रिटर्न ट्रॅव्हलचा जर्नी असणार आहे तो आपण रिटर्न स्टार्टिंग फ्रॉम सोलापूरवरून आपण कनेक्ट करणार आहे पंढरपूर, आणि पंढरपूर पासून आपण पालखी मार्गाला कनेक्ट करणार आहे. जे पण आपण लास्ट ऑर्डर कनेक्ट झाली होती ते पालखी मार्गाचा आम्ही एक्सपिरियन्स केला होता. तो 6 लेनचा हायवे एकदम सुपर टॉप नॉच हायवे ड्रायव्हिंगसाठी. सो पंढरपूरवरून आपण अकलूजवरून कनेक्ट करणार आहे पुढे जेजुरी, आणि जेजुरीवरून पुण्याला रिटर्न येणार आहे. सो उद्या सॅटर्डेची जर्नीचे ते पण अपडेट देईल. आणि आज आम्ही फ्रायडेला ट्रॅव्हल करतोय. सो ज्यांना पण माहिती नसेल, आम्ही मेकअप आणि मेकअपचे रिलेटेड काही ऑर्डर्स वगैरे असतील त्यासाठी ट्रॅव्हल करतोय त्यासाठी. आणि फर्दर पण आम्ही काही लोकेशनला असंच रँडमली व्हिजिट करतो. सो मे बी ते डिफरंट लोकेशन असतील, डिफरंट सिटीज असतील, या टाईपचं आम्ही ट्रॅव्हल करतो. आणि आता मेजरली आम्ही मेकअप रिलेटेड ट्रॅव्हल करतो. सो जे पण अपडेट मिळतील ते त्याच्या रिलेटेड आणि मेजरली ट्रॅव्हल रिलेटेड.
मित्रांनो, आत्ता जस्ट आम्ही लेफ्ट साईडला एक पोलीस स्पीड व्हॅन नोटीस केली, जी हायवे साईडला स्पीड लिमिट मेंटेन करण्यासाठी हेल्प करते. सो या हायवेचं, सोलापूर हायवेचं स्पीड लिमिट आहे 80 km/h. सो ते स्पीड लिमिट फॉलो करा. आम्ही 75च्या स्पीड लिमिटने ट्रॅव्हल करत होतो. सो तुम्ही पण सोलापूर हायवेने ट्रॅव्हल करत असाल तर स्पीड लिमिट फॉलो करा आणि आपले जे पण डेस्टिनेशनला जाणार आहेत त्या डेस्टिनेशनला एकदम सेफली पोहोचा. आता रोडची कंडिशन खूप मस्त आहे, ड्रायव्हिंग करायला खूप मजा येते. आमचं ॲक्च्युली यूट्यूब चॅनल चालू करण्याचा पर्पज हाच होता की काही मेमरी आम्हाला क्रिएट करायच्या होत्या आणि ती मेमरीज कुठं स्टोअर करायच्या आणि नंतर पुढे लाईफमध्ये किंवा फ्युचरमध्ये कशा पाहता येतील ह्याचं प्लॅन करत होतो खूप दिवसापासून. पण आता यूट्यूब चॅनल चालू करण्याचा प्रयत्न केला आणि तो आम्ही हळूहळू इम्प्रूव्ह करत आहे. सो ह्या मेमरीज आम्ही यूट्यूब चॅनलला स्टोअर करत आहे आणि फ्युचरमध्ये पाहत आहे. सो इथे आपल्याला अजून पुढे वेगवेगळ्या ट्रिप्स पाहायला मिळतील. मे बी काही मेकअप ऑर्डरच्या जास्त असतील, काही देवदर्शनच्या ट्रिप्स असतील, मान्सून ट्रिप्स असतील. अशा सगळ्या टाईपच्या ट्रिप आपण फ्युचरमध्ये प्लॅनिंग करत आहोत आणि ट्रॅव्हलने असे खूप लर्निंग आणि एक्सपिरियन्स मिळतात. सो ते लर्निंग आणि एक्सपिरियन्स घेऊन आपण पॉझिटिव्हिटी मेंटेन करतो आहे. सो याची हेल्प काहीतरी होईल की आपल्याला पुढे फ्युचरमध्ये आणखी काहीतरी लर्निंग भेटेल. सो आपण एन्जॉय करू ट्रॅव्हल आणि टाटा नेक्सॉनसोबत असेच एन्जॉय करू. सोबतीला आहे बायको आणि टाटा नेक्सॉन. जस्ट आम्ही एंटर केलं आता सोलापूरमध्ये. सो मध्ये काय फक्त हायवेचं ड्रायव्हिंग होतं आणि आपला डिस्टन्स आता बाकी आहे 17 किलोमीटर. आत्ता आपलं लोकेशन काय, मंगल कार्यालयाचं लोकेशन. तर आम्ही तिथे डायरेक्ट रूममध्ये जाऊन चेक इन करणार आहे आणि जेवणाचं तर काय अजून म्हणजे एवढी भूक नाही आहे, बट तिथे गेल्यानंतर सोलापूरचे जे पण स्पेशालिटी काय आहे ते आम्ही एक्सप्लोर करणार आहे आणि सोलापूरची फेमस चटणी पण आम्ही खाणार आहे. सो अजून काय काय फेमस आहे ते चादर वगैरे, पण ते आता माहीत नाही, शाल चादर वगैरे आहेत, बट ते आम्ही एक्सप्लोर करेल किंवा नाही हे माहीत नाही आहे आत्ता सध्या. जसं पण टायमिंग आम्हाला मॅनेज होईल त्याच्या अकॉर्डिंग आम्ही डिसिजन्स घेणार आहे. सो बघू आता पुढे कसं आहे, काय कार्यालय आणि पुढच्या रूम्स वगैरे कसं अपडेट येते ते. आता ॲक्च्युअल सिटीमध्ये आम्ही एंटर झालोय. तर सोलापूरचा जो ब्रिज होता तिथून आम्ही राईट घेतलाय. राईट घेतल्यानंतर मेन हायवेने अजून जो सोलापूरचा इंटरनल रोड्स आहेत तिथून 9 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. जे पण आमचं डेस्टिनेशन आहे त्या डेस्टिनेशनला पोहोचण्यासाठी. सो इथे जर तुम्ही समोर बघितलं कर्नाटक जवळ आहे, त्यामुळं बसेस वगैरे कर्नाटकच्या कनेक्टेड मिळतील तुम्हाला पाहायला. अजून सोलापूरच्या मेन असे थोडंसं हाय प्रोफाईल एरियामध्ये जाण्याचा अजून तर चान्स नाही आला. फायनली आम्ही 260 किलोमीटरचं ट्रॅव्हल करून या लोकेशनला पोहोचलो आहे. सुरुवात श्री गणेशाने करून तुम्ही पाहू शकता. बेस्ट लोकेशन आहे आणि या लोकेशनचं नाव आहे सोलापूर फिल्म सिटी. अदर क्लायंट या लोकेशनला वेगवेगळे शूट करण्यासाठी येतात. हे खूपच युनिक लोकेशन आहे. एंट्री केल्यानंतर आपल्याला दिसेल की लेफ्ट साईडला वेडिंग ओपन लॉन्स आहे.
तिथे सध्या इव्हिनिंग फंक्शनचं डेकोरेशन आणि प्रिपरेशनचं काम चालू आहे. राईट साईडला जर पाहिलं तुम्ही तर तिथं ब्राईड आणि ग्रूमच्या रूम्स अवेलेबल आहेत. आणि या रूम्स कशा असतील ते पाहूया आता. हे खूप युनिक लोकेशन आहे, हे पाहिल्यानंतर आता समजते. रात्रीचे 9:30 वाजले आहेत आणि आता इथे खूप थंडी पडली. 15 ते 16 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर आहे आणि इथे आपण फायर घेतो आहे. सो अराऊंड रात्रीचे 11:30 वाजले आहे आणि जे पण टास्क होते याच्या रिलेटेड, मेकअप वगैरे याच्या रिलेटेड, ते फिनिश झाले. सो आता ब्लँकेट आणि जॅकेट वगैरे इथे घेऊन अक्षर पडायला लागले. नाही ग, 2-3 दिवस झाले बरं लगेच करून या वाटतं. कारण की आपल्याला इथं ना वेळेत घ्यायचं असतात ना, त्यावेळेस आपल्याला पाहिजे. आपलं 2 दिवसाचं जे पण टास्क होतं ते सगळं कंप्लीट झालं सक्सेसफुली आणि आपण रिटर्न आता ट्रॅव्हलिंग स्टार्ट करतो आहे टुवर्ड्स पुणे. सो थँक्यू एव्हरीवन फॉर युअर सपोर्ट अँड हेल्प. थँक्यू सो मच गाईज.